नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांसाठी जे 1,500 रुपये मिळणार आहेत, त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि अर्ज भरण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने जो अर्ज आहे, तो नमुना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्या अर्जामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय भरायचं आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज तुम्हाला दिसत असेल. याच्यामध्ये सर्वात पहिलं आहे महिलेचं संपूर्ण नाव. तर इथे तुम्ही पाहू शकता, महिलेचं संपूर्ण नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर जर महिलेचं नाव लग्नानंतर चेंज झालं असेल, तर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव हे दोन्हीही नाव इथे भरायचे आहेत. त्याच्यानंतर आहे जन्मदिनांक. तर तुमचा इथं जन्मदिनांक, दिनांक, महिना आणि वर्ष या पद्धतीने तुम्हाला इथे भरायचा आहे. नंतर अर्जदाराचा पूर्ण पत्ता. इथे तुम्ही राहता जो तुमचा पत्ता आहे, राहत्या घरचा, तुम्ही जिथेही राहत असाल तो पत्ता तुम्हाला इथे भरायचा आहे. 4 नंबरला आहे जन्म ठिकाण. तुमचा जन्म जिथं झाला असेल तिथला जिल्हा, तिथलं गाव किंवा शहर, नंतर ग्रामपंचायत आणि तुमच्या गावाचा पिनकोड, ही गोष्ट इथे लागणार आहे. नंतर 5वा आहे तुमचा मोबाईल नंबर. तर मोबाईलचा क्रमांक 10 अंकी तुम्हाला इथे टाकायचा आहे. नंतर आहे तुमचा आधार क्रमांक. तर तुमचा इथं 16 अंकी 15 अंकी जो आधार कार्ड नंबर असतो तो टाकायचा आहे. नंतर शासनाच्या किंवा इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का. जर तुम्ही घेत असेल तर तुम्हाला होय म्हणायचं आहे, नसेल घेत तर नाही म्हणायचं आहे. असल्यास तुमच्या पगाराची रक्कम तिथे टाकायची आहे. 8 नंबरला आहे वैवाहिक स्थिती. इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत खाली: विवाहित, घटस्फोटित, विधवा, परितक्त्या, नंतर निराधार. तर तुम्ही विवाहित असेल तर विवाहित टाकायचं आहे आणि अविवाहित असाल तर अविवाहित टाकायचं आहे. तिथं हा ऑप्शन दिलेला नाहीये. किंवा निराधार टाकू शकता, जर निराधार असेल तर निराधार टाकू शकता. 9 नंबरला आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. इथे तुम्हाला बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे. बँक खाते धारकाचे नाव, जर तुमच्या नावाने असेल तर तुमचं नाव पूर्ण. नंतर बँकचा खाते क्रमांक टाकायचा आहे आणि त्या बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. 10 नंबरला पाहू शकता, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का. जर तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर होय म्हणायचं आहे, नसेल तर नाही म्हणायचं आहे. 11 नंबरला आहे नारी शक्ती प्रकार. जर तुम्ही अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, परिवेक्षिका, ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला यामध्ये जर तुम्ही कुठली उपभोग करत असाल, तर तुम्हाला इथे, ज्यामध्ये समजा अंगणवाडीमध्ये आहात तर अंगणवाडी सेविका असं तुम्हाला इथं टिक करायचं आहे. 12 नंबरला आहे खालील कागदपत्रांच्या प्रती सादर अपलोड करण्यात यावी. तर म्हणजे आता हे कागदपत्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत अपलोड करण्यासाठी, तर ते आहे आधार कार्ड, नंतर आहे अधिवास म्हणजे डोमासाईल किंवा तुमचा दाखला, नंतर आहे उत्पन्न प्रमाणपत्र, नंतर अर्जदाराचे हमीपत्र, नंतर बँक पासबुक आणि तुमचा जो एक फोटो आहे, कलर फोटो, तो लागणार आहे. इथं टिप दिलेली आहे: अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. जर तुम्ही हार्ड कॉपीवरती अर्ज देणार असेल तर तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात येणार आहे. तुमच्याकडून एक शासनाने हमीपत्र घेतलेलं आहे. तर ते हमीपत्र काय आहे आपण पाहूयात. हमीपत्रात असं म्हटलं आहे: मी घोषित करते की, म्हणजे इथं टिक करायचं आहे तुम्हाला, इथं सांगितलं आहे अशी खून करा. तर माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा अधिक नाहीये. दुसरा आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाहीये, म्हणजे तुम्हाला टॅक्स पे करत नाहीत. नंतर मी स्वतः माझ्या कुटुंबातील सदस्य कुठल्याही कंत्राटी किंवा शासकीय कर्मचारीमध्ये किंवा भारत सरकारमध्ये कार्यरत नाही. नंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500 पेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही. ही एक महत्वाची आहे. नंतर आहे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार जर असतील तर ते घेता येणार नाही, तर नाही म्हणायचे. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार
नाही, हे पण नाही म्हणायचे. म्हणजे सर्वच नाही म्हणायचे टिक करायचे आहे तुम्हाला. माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही. नंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांकडे नावावर 4 चाकी वाहन नाही. तर हे हमीपत्र तुमच्याकडून घेतलं जात आहे. जेणेकरून ती तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल. चुकीच्या माणसाला योजना देता येऊ नये म्हणून हे केलेलं आहे. तर मग सांगितलेलं आहे मी वडीलप्रमाणे घोषित करते, की मुख्यमंत्री माझी लाडकी आहे. आता हे इथं दिलेलं आहे बायोमेट्रिक्स वगैरे होईल याच्यानंतर ते आणि तुम्हाला इथे शेवटी सही करायची आहे. तर हे केल्याच्या नंतर नंतर आता इथं सांगितलेलं आहे उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्र करण्यात आलेली आहे. म्हणजे हे फक्त माहितीसाठी दिलेलं आहे. तर ऑनलाईनच अर्ज करायचा आहे सगळ्यांना. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तर तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज भरताल, त्यावेळेस तुम्हाला ही एवढी एक पोहोच पावती म्हणून दिली जाईल. तर ही काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती. याच्यात असं लिहिलेलं असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आलेला आहे. सदर अर्जाची नोंदणी क्रमांक, तुमचा नोंदणी क्रमांक येईल आणि तो तुम्हाला जपून ठेवायची आहे ही पोहोचपावती. जेणेकरून ती तुम्हाला पैसे आले नाही किंवा भविष्यामध्ये कामी येऊ शकते. अर्ज करणाऱ्याची स्वाक्षरी. तुम्ही जे इथं स्वीकार करण्याचे म्हणजे ज्यांच्याकडे तो अर्ज गेला आहे ऑनलाईन व्हेरिफाय करायला, तर त्यांची इथं सही असेल आणि हे तुम्हाला इथं ठेवायचं आहे. तर एवढीच माहिती होती. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण येत असतील, तर कमेंटमध्ये कळवा किंवा तुम्हाला काही शंका असतील, तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील, तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की द्या आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.